नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर नुकतंच सीईटी सेलने ऑफिशियल नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे. कालच ही नोटिफिकेशन सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आलेली आहे आणि त्याची ऑफिशियल पीडीएफ सुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे. तर या ऑफिशियल पीडीएफ मध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो सर्वांचं सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही महाराष्ट्र सीईटी एमबीए सीईटी 2026चं प्रिपरेशन करत असाल तर या ऑफिशियल पीडीएफ मधून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमधून आपण सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत. कारण या ऑफिशियल पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहे. परंतु रजिस्ट्रेशनच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मग त्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज कळणार आहे. ठीक आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्ही एमबीए सीईटी परीक्षेची तयारी करत असाल आणि उत्तम पर्सेंटाइल मिळवून जर बेस्ट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे एमबीए सीईटी 2026 कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केला जाणार आहे, जे की मराठी आणि इंग्लिशच्या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. ठीक आहे. यासोबतच लाईव्ह सेशनची एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला थेट शिकायची संधी मिळते आणि जे काही डाऊट्स तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही लाईव्ह ते विचारू शकता, ज्यामुळे तुमचं सोल्युशन जे आहे ते तुम्हाला लाईव्ह मिळणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच तुम्हाला काय मिळणार आहे तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच तर तुम्हाला त्याचं लाईव्ह सेशनचं रेकॉर्डेड एक व्हिडिओ मिळणार आहे, जेणेकरून तुमची स्टडी कुठेच थांबणार नाही. तुम्हाला कंटिन्यू मध्ये तुमची स्टडी करता येईल. राईट. यासोबतच तुम्हाला तुमच्या टॉपिक वाईज एमसीक्यूज मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करता येईल आणि प्रत्येक टॉपिक तुम्हाला स्ट्रॉंग करता येईल. राईट. त्यासोबत तुम्हाला फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा दिले जातील, जे की तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामिनेशनचा फील देणार आहे. राईट. लाईव्ह सेशन चालू असताना तुम्हाला काही ट्रिक्स सुद्धा शिकवले जातील, जे की तुम्हाला एक्झाम मध्ये हेल्प करणार आहेत. काही प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला त्याची हेल्प होऊ शकते. राईट. आणि या सर्व गोष्टी सोबत तुम्हाला एक्स्ट्रा एमसीक्यूजचं पीडीएफ देखील मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन एमसीक्यूजची ओळख होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकाल. ठीक आहे. बघा, एक्झामची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायला शिकावं लागेल, जे की आपल्या लाईव्ह सेशन्स मध्ये सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे. राईट. सो अजिबात उशीर करायचा नाहीये. या दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा. बघा, 22 तारखेपासून आपली बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. एनरोलमेंट आणखीन सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला या बॅच मध्ये पण जॉईन करता येऊ शकता. ठीक आहे. सो या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता, किंवा अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही प्ले स्टोअरवरती जा, ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन वर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा, ऑफिशियल नोटिफिकेशनकडे वळण्याआधी तुम्ही जाणून घ्या की तुमचा सिलेबस आणि वेटेज कसा आहे. बघा, यामध्ये 4 युनिट असतात. ठीक आहे. एक म्हणजे लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, तिसरा आहे व्हर्बल ॲबिलिटी, त्यालाच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पण म्हणतात, आणि तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. लॉजिकल रिझनिंग सगळ्यात मोठा युनिट आहे, ज्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातात 75 मार्कासाठी. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहे 25 प्रश्नांचा 25 मार्कासाठी. व्हर्बल ॲबिलिटी आहे 50 क्वेश्चन्स 50 मार्कासाठी. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचा मॅथमॅटिकल, जे की प्रॅक्टिकल क्वेश्चन्स वरती असणार आहे, त्यावरती तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात 50 मार्कासाठी. अशा प्रकारे 200 प्रश्न तुम्हाला 200 मार्कासाठी विचारले जातात. एक्झामिनेशनची जो मोड आहे तो आहे सीबीटी मोड, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असते. टोटल 200 क्वेश्चन्स 200 मार्कासाठी असणार आहेत. मग हे 200 प्रश्न तुम्हाला 150 मिनिटमध्ये पूर्ण सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे जवळपास 2.5 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे.
क्वेश्चनचा टाईप कसं असणार आहे, तर MCQ टाईप असणार आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. एक क्वेश्चन दिला जाईल आणि त्यासाठी तुम्हाला 5 ऑप्शन्स जे आहेत ते दिले जातील. ठीक आहे. प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. म्हणजे 200 क्वेश्चन्स 200 मार्क. याचा अर्थ काय? प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाहीये. म्हणजे तुमचे जर काही प्रश्नाचे उत्तर चुकले तर तुमचे मार्क्स कमी होणार नाही. जसे UPSC, MPSC एक्झामिनेशन्स असतात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, राईट? तशा प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग या एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही, राईट? सो तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्याची संधी मिळणार आहे. ठीक आहे. तर आता वळूया आपण ऑफिशियल PDF कडे. काय काय याच्यामध्ये दिले बघा. तर ही आहे तुमची ऑफिशियल नोटिफिकेशन, ऑफिशियल PDF जी की 22 तारखेला जाहीर केली होती. यामध्ये काय सांगितलंय, नोटीस फॉर आधार ऑथेंटिकेशन अँड अपार आयडी जनरेशन अँड UDID फॉर PWD कॅन्डिडेट्स. ठीक आहे. आता यामध्ये बघा काय सांगितलंय, एकतर ही गोष्ट लक्षात ठेवा की द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म्स फॉर द CETs फॉर द अकॅडमिक इयर 2026 विल बी मेड अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द स्टेट CET सेल. म्हणजेच लवकरच आता रजिस्ट्रेशनची डेट येणार आहे, रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे MBA CET एक्झामिनेशनसाठी, राईट? बट त्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली की द CET सेल इंटेंड्स टू मेक आधार अँड अपार मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट्स रजिस्टरिंग फॉर CET 2026. म्हणजे 2026च्या CET एक्झामिनेशनसाठी तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला तुमचं आधार ऑथेंटिकेशन आणि अपार आयडी हे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, एकतर आधार तुम्हाला कशासाठी पाहिजे, आधार कार्ड तुम्हाला ऑथेंटिकेट करावं लागेल है ना. कॅन्डिडेट्स मस्ट व्हेरीफाय अँड अपडेट द फॉलोइंग डिटेल्स. म्हणजे तुमचं खाली दिलेले डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला अपडेट करावे लागतील. जसं की तुमचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, लेटेस्ट फोटोग्राफ, ॲड्रेस, फादर्स नेम, मोबाईल नंबर सुद्धा लिंक केलेला पाहिजे. चालू असलेला नंबर तुम्हाला लिंक करावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अपार आयडी करायचं आहे. आता अपार आयडी भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नसेल, राईट? ते आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. ठीक आहे. ऑल prospective candidates applying for CETs are advised to generate their अपार आयडी as it will be required for registration purpose. आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला अपार आयडी असणं गरजेचं आहे. अपार आयडी काय आहे? तर तुमचं एक स्टुडंट म्हणून रजिस्ट्रेशन असतं. तुमचे सर्व सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स इथे असतात. जे की तुम्हाला डिजिलॉकर एक आहे, डिजिलॉकर एक वेबसाईट आहे. डिजिलॉकरवरती जाऊन तुम्हाला अपार आयडी बनवावं लागतं. ठीक आहे. तर अपार आयडी कसं बनवायचं त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे YouTubeवरती. त्यासाठी तुम्हाला चॅनलवरती व्हिजिट करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तिसरी गोष्ट म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि युनिक डिसॅबिलिटी आयडी हे सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही डिसेबल्ड असाल, PWD मध्ये असाल, तुम्हाला याचं सर्टिफिकेट सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आलं लक्षात? कॅपमध्ये त्याचा जास्त महत्त्वाचा एक टप्पा असतो. त्यामुळे तुम्हाला हे युनिक डिसॅबिलिटी आयडी आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, ठीक आहे, हे असणं गरजेचं आहे. सो ही आहे तुमची ऑफिशियल PDF. आता या ऑफिशियल PDF नुसार तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे विल बी अवेलेबल ऑन ऑफिशियल वेबसाईट असं सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे एक्झामिनेशनसाठी ते आता CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लवकरच जाहीर करणार आहेत. ठीक आहे. परंतु त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत रजिस्ट्रेशनसाठी. एक म्हणजे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. मग आधार कार्ड कशासाठी पाहिजे ते आपण PDF मध्ये बघितलंय. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि आणखीन काही माहितीसाठी, राईट? त्यानंतर तुम्हाला अपार आयडी बनवावं लागेल. ज्यासाठी एक व्हिडिओ मी एक्स्ट्रा बनवणार आहे, अपार आयडी कसं बनवतात, है ना? जे की आपल्याला डिजिलॉकर जे आहे त्यावरती जाऊन ते बनवावं लागतं. ते कसं बनवायचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन दाबावं लागेल. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही अपार आयडी कसं बनवायचं हे सुद्धा जाणून घ्या. त्यासोबतच जर रिक्वायर्ड असेल तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला तयार ठेवावं लागेल. हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे रजिस्ट्रेशनसाठी, किंवा युनिक डिसॅबिलिटी आयडी जे आहे ते सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत रजिस्ट्रेशनच्या अगोदर. ठीक आहे. याच गोष्टी या ऑफिशियल PDF मध्ये सांगितलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. ठीक आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.